पॉलिटेक्निक स्टार्ट झाले, मग त्यासाठी तुम्हाला कॅप राऊंड भरायचा आहे. त्यासाठी मग काही बेसिक इन्स्ट्रक्शन मिळालो आहे. एक सिम्पल यूट्यूबचा 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे. Poly26 सर्च करायचं आहे. त्यामध्ये मग जी सर्वात पहिली वेबसाईट येईल त्यावर क्लिक करा. याच्यात जाऊन जेव्हा तुम्हाला एक ऑप्शन दिसेल काय फिल कॅप राऊंड 1साठी, मग त्याच्यावर क्लिक करा. मग ते तुम्हाला डायरेक्टली कॅन्डिडेट लॉग इनमध्ये शिफ्ट करेल. मग इथे जाऊन तुमचे ID आणि पासवर्ड टाका, लॉग इन करा. लॉग इन केल्यावर आपला जो नॉर्मल इंटरफेस तो आपल्याला दिसतो. इथे जाऊन ऑप्शन फॉर्ममध्ये कॅप राऊंड 1साठी क्लिक करा. तिथे जाऊन स्टार्ट फिलिंग आणि इथले इन्स्ट्रक्शन पूर्ण नीट वाचून मग कंटिन्यू दाबायचं. हे सगळे वाचणं झाल्यानंतर कंटिन्यू दाबा. नंतर इथे आलं तुम्हाला काय दिसतं, जे काही तुमचे कॉलेजचे टाईप्स आहेत जसं की गव्हर्नमेंट एडेड अनएडेड ते सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे आपण सगळे कॉलेजचे टाईप्स टाकू. नंतर तुम्हाला ऑटोनॉमस आहे की नॉन ऑटोनॉमस ते ठरवायचं, ते फिल करायचे. नंतर जर तुमची मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी असेल तर नॉन मायनॉरिटी दोन्ही टाकू शकता. नंतर मग तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार सगळे रेफरन्स टाकायचे आहे की मला हे जिल्हे आवडतात, याच ठिकाणी मी जाऊ शकतो. मग त्यानुसार तुम्हाला 2 ऑप्शन येतील, एक कोर्सेस आणि एक इन्स्टिट्यूट. जर तुम्ही कोर्सेस सिलेक्ट केलेले असेल तर तुम्हाला काय खाली सगळे जे इंजिनिअरिंगसाठी कोर्सेस अवेलेबल आहे त्या सर्वांची एक लिस्ट येईल. आता त्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी आहे जो कोअर ब्रांचेस बघतोय, ते एक तर कोर्सेसद्वारे जाईल किंवा इन्स्टिट्यूटद्वारे जाईल. मग कोर्सेसमध्ये काय त्याला सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स असे इंजिनिअरिंग आम्ही सिलेक्ट केले. का? कारण त्याला कोअरमध्ये बघायचं. आणि तुमच्या जे IT सेक्टर आहे त्याला कम्प्युटर इंजिनिअरिंग, आणखीन म्हटलं तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IT, AIML आणि बाकीचे असे भरपूर ब्रांचेस आहे जे आपण इथे बघू शकतो. ठीक आहे. मग नंतर 7th प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला आता पुढे काय दिसेल, कॉलेजची लिस्ट दिसेल. आता यामध्ये तुम्हाला जे काही कॉलेज पाहिजे तेवढं तुम्हाला काय करायचे, सिलेक्ट करायचे. सिलेक्ट झाले म्हणजेच काय, त्यांच्यावर जो ब्ल्यू टिक या ग्रीन टिक आहे तो येतो. हे सगळे ग्रीन टिक कलेक्ट करून घ्यायचे. आणि सध्या तर मी गव्हर्नमेंट कॉलेजेस टाकतो आणि 1-2 प्रायव्हेट कॉलेज टाकतो संभाजीनगरचे. हे सगळे मी काय केलं आधी फिलअप करून घेईल जे मला पाहिजे ते. आणि ह्या सगळ्या कॉलेजची लिस्ट आपण कधी बनवली, आधीच बनवली होती बरोबर. मग हे सगळं झाल्यानंतर मी 7th प्रोसीड करेल. जेव्हा आपण 7th प्रोसीड करू, आता तेच कॉलेज आपल्याला पुन्हा येतात. पण आता नेमकं करायचं काय, आता यांचा आपल्याला प्रेफरन्स सेट करायचा आहे. जसं की हे कॉलेज मी टॉप 1ला टाकू शकतो. असंच जे मला फिल्टर करायचे, मी एक तर गव्हर्नमेंट कॉलेजनुसार मला जर गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल सगळे गव्हर्नमेंट कॉलेजवरती, मला जर कोणती ब्रांच स्पेसिफिक पाहिजे असेल तर ती ब्रांच मी टॉपला ठेवेल. जर मला एखादं कॉलेज आवडतं ते मी टॉपला ठेवेल, असं मी करू शकतो. अशा प्रकारे काय आपण जी प्रेफरन्स लिस्ट बनवली आहे हीच फक्त इथे आपल्याला आता काय ॲडजस्ट करायची आपल्याला दिलेल्या डेटानुसार. मग पुढे 7th प्रोसीड केल्यानंतर आता तुम्हाला जे कॉलेज तुम्ही सिलेक्ट केले आणि जी प्रेफरन्स जी प्रायोरिटी लिस्ट तुम्ही बनवली ती तुम्हाला दिसते. जर पूर्ण दिसत नसेल तर इथे ड्रॉपडाऊन मेनूतून आपण नंबर पण वाढवू शकतो. तर आता काय, मी ही लिस्ट 5दा चेक केली आहे म्हणून हे मला नंबर ऑफ व्हर्जन किती दाखवते, 5 टाईम दाखवते. ओके. आणि यामध्ये आणखीन काय, जसं मी तुम्हाला ड्रॉपडाऊन मेनूवरून तुम्ही त्याला इन्क्रीज करू शकता. आणि ज्यांना मार्क कमी आहे, ज्यांना 80पेक्षा कमी असेल किंवा 90पेक्षा जरी कमी असेल तरी 200-250 कॉलेज सहज टाका. का? कारण कॉलेजची लिमिट आपली 1 पासून ते 300पर्यंत आहे. आणि ही जी लिस्ट आहे ही तुमची फायनल असणार आहे आफ्टर सबमिशन. इथे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पासवर्ड टाकायचा आहे. आणि मग 7th प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला काय येईल, तुमचे जो मोबाईल तुम्ही रजिस्टर केला आहे त्याच्यावर एक OTP येईल. तो OTP तुम्ही जसं सबमिट कराल तुम्हाला हे वरती जे कॉलेज दिसतं आहे यांची एक PDF जनरेट होईल. मग ही जी PDF आहे ती तुमची कॅप 1ची फायनल PDF असेल. तर ही कॅप 1ची PDF टाकताना ॲटलीस्ट 2दा विचार करून टाका, पूर्ण विचार करा, मॅक्झिमम कॉलेज टाकायचे प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला अशीच जर PDF बनवून घ्यायची असेल आमच्याकडून तर आम्हाला की कॉन्टॅक्ट करा.